होतो. आज 91व्या ओळीपासून सुरू करू. आतापर्यंत आपण आत्मज्ञानाचा संबंध मनाच्या शांत होण्याशी, निर्विचार होण्याशी, निष्काम होण्याशी कसा आहे हे सगळं आपण बघितलं. विचार, मन, बुद्धी, कल्पना, तर्क, संकल्प, विकल्प हे थांबले तर 4 अवस्थांचा निराश होतो असं ते सूत्र आहे. आणि हे विचार, कल्पना, भावना, तर्क, संकल्प, विकल्प, मीपणा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या गोष्टींचं जे मूळ आहे, या ज्या काही कल्पना आहे, विचार आहे, तर्क आहे, संकल्प आहे, विकल्प आहे, इच्छा आहे, कामना आहे, वासना आहे, या सगळ्यांचं मूळ मी आहे. आपल्या सगळ्यांना जो मीचा भास होतो, मी आहे असं प्रत्येकाला वाटतं. आणि वस्तुस्थिती अशी आहे की मी आहे ही केवळ कल्पना आहे. शोध जर घेतला मीचा तर असं लक्षात येतं, ज्यांनी शोध घेतला त्यांना असं लक्षात आलं की मी नावाची वस्तू या अस्तित्वात कुठेही नाही. मी हा केवळ आणि केवळ आपल्या कल्पनेचा आणि आपल्या मनाचा खेळ आहे. लहानपणापासून जशी आपल्याला समज येते 5व्या, 4थ्या, 5व्या, 6व्या वर्षी, तेव्हापासून आपण मी आहे, मी आहे, मी आहे अशा विचारांनी आणि संस्कारांनी भारावून जातो. आणि हे मी आहे, मी आहेचं रेकॉर्डिंग हळूहळू घट्ट होतं आणि ते एवढं घट्ट होतं की मग ते खरं वाटायला लागतं. जसं लहानपणापासून जन्माला आलो तेव्हा तर आपलं काही नाव नव्हतं, पण जन्माला आल्यानंतर काही नाव ठेवलं गेलं. आणि मग जशी समज आली तसं आपल्याला आपल्या कानावर पडायला लागलं की आपण अमुक अमुक आहोत, रामराव आहोत, बाबूराव आहोत, कैलास आहोत, काय जे नाव ठेवलं असेल तसं. आणि आपण आपल्याला त्या नावाचे समजायला लागतो. आणि आता आपली पक्की खात्री की आपण अमुक अमुक आहोत. अमुक अमुक जातीचे आपण आहोत, अमुक अमुक धर्माचे आपण आहोत, अमुक अमुक देशाचे आपण आहोत, अमुक अमुकचे आपण भाऊ आहोत, अमुक अमुकचे बहीण आहोत, अमुक अमुकचा मुलगा आहो, अमुक अमुकची मुलगी आहो. असे सगळ्या कल्पना पक्क्या घर करून आपल्या मनात बसतात. आणि असं पक्क रेकॉर्डिंग आपल्या मनामध्ये होतं विविध गोष्टींविषयी, विविध मान्यतांविषयी, विविध विश्वासांविषयी. आणि या सगळ्या मान्यता, हे सगळे विश्वास, या सगळ्या श्रद्धा आपल्याला खऱ्या वाटायला लागतात. आणि जोपर्यंत या सगळ्या मान्यता, कल्पना आणि श्रद्धा आपल्या मनात घर करून आहेत, तोपर्यंत आपण त्याच भ्रमामध्ये फिरत राहतो. आणि या सगळ्या कल्पनांमुळे मी अधिक 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 घट्ट होतो.
आणि मी घट्ट होतो, मग तो या कल्पना अजून घट्ट करतो, या कल्पनांमुळे मी अजून घट्ट होतो, मीमुळे या कल्पना अजून घट्ट होतात. असं ते एकमेकांना बळकटी देतात आणि मग असं खरंच वाटायला लागतं की या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. आणि असं मनाच्या तुरुंगामध्ये आपण अडकून जातो, भावनांच्या तुरुंगामध्ये आपण अडकून जातो, विचारांच्या तुरुंगामध्ये आपण अडकून जातो, विश्वासाच्या आणि श्रद्धेच्या आणि मान्यतेच्या तुरुंगात आपण अडकून जातो. आणि असं आपणच आपल्या मनाने आणि आपल्या विचारांनी आणि आपल्या भावनांनी आपणच आपल्याला कैद करून घेतो. आणि मग या कैदेमध्ये जेव्हा जेव्हा काही ज्यांना आपण आपलं समजतो त्यांना जर काही झालं तर मग आपल्याला अतीव दुःख होतं. आपण ज्या काही कल्पना केल्या त्या कल्पनांच्या विरुद्ध जर काही झालं तर दुःखाचा सागर अनुभवाला येतो, टेन्शन अनुभवाला येतं, काळजी अनुभवाला येते, चिंता अनुभवाला येते. आणि या सगळ्या प्रक्रियेची आपल्याला जाणीव नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे आपण ही चिंता, ही काळजी, हे दुःख हे सहज आणि नैसर्गिक आहे असं समजून त्यांचा स्वीकार करतो आणि जन्मभर या गोष्टींच्या सोबत राहतो. आणि या सगळ्या मान्यतांमुळे आणि श्रद्धांमुळे आणि विश्वासामुळे आपण सुख दुःखाला प्राप्त होत असतो. आणि अशा पद्धतीने सुखदुःखाच्या चक्रामध्ये, पाप पुण्याच्या चक्रामध्ये, चांगलं वाईटच्या चक्रामध्ये आपण अडकून जातो. आणि सर्व संतांचा हा प्रयास आहे की आपल्याला या मान्यतांच्या पिंजऱ्यातून सोडवावं, आपल्याला या कल्पनांच्या, विश्वासाच्या आणि श्रद्धांच्या कल्पनातून सोडवावं. आणि असं जर आपली सुटका, आपलं मन जर जे या सगळ्या कल्पनांमुळे आणि विश्वासामुळे आणि श्रद्धांमुळे अशुद्ध झालेलं आहे, अशी अशुद्धी जर दूर होऊ शकली तर शुद्ध झालेल्या मनामध्ये अशीच शुद्धी जर आपण खोलपर्यंत जागृतीत शुद्धी करत गेलो, स्वप्नात शुद्धी करत गेलो, सुषुप्तीत शुद्धी करत गेलो आणि अगदी तुर्येतही शुद्धी केली तर तुर्यातीत अवस्थेचा म्हणजे परब्रह्माचा बोध आपल्याला होतो. असं आत्मज्ञानाचं सूत्र माऊली या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सुरुवातीपासून सांगत आहे. आणि हे सूत्र समजावून घेणं म्हणजे ज्ञानेश्वरी समजावून घेणं आहे. हे सगळं काही समजावून घेऊन त्यानुसार जर आपल्या मनाची आपण जे काम करण्याची पद्धत आहे, जी काही मनाची ढब आहे, ती ढब जर आपण बदलवू शकलो तर आपल्या मनामध्ये आमूलाग्र परिवर्तन होतं. आपले विचार करण्याची पद्धत बदलते आणि आपल्याला जे काही विविध प्रसंगांमध्ये जे अनुभव येतात, ज्या भावना निर्माण होतात, त्या सर्व भावना पूर्वीसारख्या मग निर्माण होत नाहीत. पूर्वीसारखे विचार येत नाहीत. पूर्वीसारखं सुख दुःख आणि टेन्शन, चिंता आणि काळजी येत नाही. मन असं हलकं फुलकं होऊन जातं. मनावरचा आणि डोक्यावरचा जो प्रचंड भार आहे, ताण आहे, तो निघून जातो. अशी मनाची अवस्था होते. आणि ही दुःखमुक्तीची अवस्था असते, चिंतामुक्ती आणि काळजीमुक्तीची अवस्था असते. आपण आपलं जीवन अत्यंत दुःखमय आणि चिंताग्रस्त करून घेतलेलं आहे. आणि या अशा दुःख आणि चिंतांमुळे
आपल्याला विविध असे मनोकायिक रोग जडलेले आहेत. जे काही इथे सर्व रोग आहेत ते सर्व रोग प्रथम मनाची अशी दुरावस्था झाल्यानंतरच निर्माण होतात. तुमचं मन अशुद्ध झालं म्हणजे ते एक प्रकारे रोगग्रस्त होतं. त्याची शक्ती कमी होते, ताकद कमी होते, प्रतिकार शक्ती कमी होते आणि अशा कमकुवत झालेल्या मनावर मग वातावरणात असलेले रोगजंतू हावी होतात आणि शरीर रोगाला बळी पडतं. मन आधी कमकुवत होतं, कमजोर होतं आणि कमजोर झालेलं मन ज्या शरीरात असतं ते शरीरही कमजोर होतं आणि त्या शरीरावर मग रोगजंतूंचा हल्ला होतो. ताकद कमी होते, शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि मग बीपी, डायबिटीस, दमा, पॅरालिसिस आणि शेवटी हार्ट अटॅक असे अनेक विविध रोग मग आपल्यावर हल्ला करतात आणि मृत्यू घडवतात. अकाली मृत्यू होतात. मग 25-25, 30-30 वर्षाचे मुलं हार्ट अटॅकनी मृत्यू पावताना दिसतात. सर्व क्षेत्रातले सर्व मान्यवर अकाली मृत्यू त्यांचा घडताना दिसतो आणि हे सगळं असं दुःखाचं साम्राज्य आपल्या जीवनामध्ये पसरतं. आणि हे सर्व सामान्य जन, बहुजन, सगळे सर्व जाती आणि धर्मांची माणसं असं दुःखमय जीवन जगत आहेत असं संतांच्या लक्षात आल्यामुळे, माऊलीच्या लक्षात आल्यामुळे आपल्याला दुःख, काळजी आणि या चिंतांमधून मुक्त करण्यासाठी संत उपदेश करतात. सगळ्या संतांनी त्याच्यासाठीच उपदेश केलेला आहे. संतांनी प्रथम स्वतः आपली या मनातून सुटका केलेली आहे. या मनाच्या तुरुंगाला पाडून टाकलेला आहे, हा तुरुंग ढासळून टाकलेला आहे. या मनाच्या बेड्या तोडून टाकलेल्या आहेत आणि मग असं मुक्त मन झालेले संत इतरांनाही मुक्तीचा उपदेश करतात. आणि हा असाच उपदेश माऊलीने आपल्यासाठी ज्ञानेश्वरीत करून ठेवलेला आहे आणि अखिल मानवजातीसाठी हा उपदेश आहे. आणि हा उपदेश हजारो वर्षापूर्वी सुद्धा लागू होता आणि आज सुद्धा लागू आहे आणि हजारो वर्षानंतरही तो लागू असणार आहे. आणि म्हणूनच जे जाणकार लोक आहेत, समजदार लोक आहेत, त्यांनी ज्ञानेश्वरी पारायणाच्या या गोष्टी चालू ठेवलेल्या आहेत. असं हे पारायण जर आपण करत राहिलो तर आपल्याला ही समज येऊ शकते. आपणही मनाच्या पिंजऱ्या बाहेर पडू शकतो. आपलंही मन मुक्त होऊ शकतं, काळजीमुक्त, चिंतामुक्त आणि दुःखमुक्त होऊ शकतं. आणि याच्यासाठी हा ज्ञानेश्वरी पारायणाचा प्रकार आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला आहे. ही एक खूप समाधानाची गोष्ट आहे. आणि संतांनी सांगितलेल्या या मार्गावर चालण्यासाठी आपण रोज ज्ञानेश्वरीचे 2-4 पानं वाचली पाहिजेत, ज्ञानेश्वरी समजावून घेतली पाहिजे आणि जीवन आचरण करत असताना त्यानुसार आपलं जीवन आचरण ठेवलं पाहिजे. आणि असं जर आपण करू शकलो तर आपला स्वभाव बदलू शकतो, आपले विचार बदलू शकतात आणि आपली दुःख, काळजी, चिंता मिटू शकते. याच उद्देशाने आपल्याही गावात अनेक वर्षांपासून ज्ञानेश्वरीचे पारायण होत आहेत. आणि म्हणून आपण ज्ञानेश्वरी वाचत असतो, ज्ञानेश्वरीवर चिंतन करत असतो. आता आपण 91 क्रमांकाच्या ओळीपासून आज सुरू करू. म्हणून असणे आणि नसणे दोन्ही कल्पनांकारणे
कल्पने कारणे लोपने प्रकटने माया अर्जुना. हे जे काही विश्व प्रकट झाल्यासारखं वाटतं, इथे जे काही मनुष्य जन्माला आल्यासारखा वाटतो, इथे जे काही मनुष्य मृत्यू पावलेला आहे असं वाटतं, इथे जे काही व्यक्त आणि अव्यक्त, प्रकट आणि अप्रकट होण्याचा हा जो काही खेळ चाललेला आहे, हा सर्व खेळ ही मनाची कल्पना आहे. जसं स्वप्न जितकं खोटं असतं तितकंच हा खेळही खोटा आहे. आणि हे सगळं समजावून घेणे ही ज्ञानेश्वरी आहे. अगदी दुसऱ्या अध्यायापासून माऊली हेच आपल्याला शिकवते की मन इंद्रियांचे जितकेही अनुभव आहेत ते सर्व अनुभव भ्रांती आहे, त्या सर्व कल्पना आहेत. पण हे समजण्यासाठी शुद्ध मनाची गरज असते, निर्विकार आणि निर्विकल्प मनाची गरज असते. आणि हीच गोष्ट या ओळीमध्ये पुन्हा पुन्हा माऊली सांगते की हे जे काही असणे आणि नसणे आहे ते दोन्ही कल्पनांकारणे आहे, आणि लोपणे आणि प्रकटणे हे कल्पनांकारणे आहे, आणि ही सगळी माया आहे. कल्पना त्या सरता प्राप्त होशील अद्वैता, मग जगताशी ती भेटे, मग जगताशी ती एकता प्रकटे अंतरंगी. असे हे जे काही कल्पना, विचार, कामना, इच्छा, संकल्प, विकल्प आहेत, ही जे मनाठाई जी सारखी हालचाल चालू आहे, ती हालचाल जर बंद पडली, ते कल्पना जर सरल्या, तर अद्वैताचं प्रकटन होतं असा निसर्गाचा नियम आहे. आणि मग जग आणि आपण भिन्न नाही, आपणच जग आहोत, जगच आपण आहे अशी अनुभूती येते अंतरंगामध्ये. ऐसा बोध प्रकटता अस्तित्वाशी जी एकरूपता, मग अस्तित्वाचा राबता तुझेच ठाई. आणि मग हे जे सध्या अज्ञानामध्ये आपल्याला असं वाटतं की जग माझ्या बाहेर आहे आणि मी जगाच्या आत आहे असं अज्ञानात वाटतं. पण जगाशी एकरूपता अनुभवल्यानंतर सर्व विश्व, सर्व जग माझ्यामध्ये आहे अशी अनुभूती येते. अज्ञानामध्ये आपल्याला असं वाटतं की आपण जगात असतो, आणि ज्ञान झालेल्या मनाला असं दिसतं की हे सगळं विश्व माझ्यामध्ये आहे, मी विश्वात्मक आहे, मी शरीरा इतका परिच्छिन्न आणि मर्यादित नाही. ऐसा बोध प्रकटता अस्तित्वाशी जी एकरूपता, मग अस्तित्वाचा राबता तुझे जटाई. ऐसा अद्वैत ज्ञानाचा उदय जो द्वैत भावाचा लय, कल्पनांचा संपदा प्रलय मुक्ती अर्जुना. आणि जर अर्जुना न सांडली ती कल्पना, मग निखळ ज्ञाना गाठ नाही. आणि जर तुमच्या मनातील विचार, कल्पना, वासना, तर्क, संकल्प, विकल्प हे जर निराश नाही पावले, कल्पना सगळ्या संपल्या नाही, तर मग भगवंत म्हणतात, आणि जर अर्जुना न सांडली ती कल्पना, मग निखळ ज्ञाना भेट नाही. आणि हे असं काम आपल्या हातून काही आपल्या आयुष्यामध्ये घडत नाही. मनाचा, कल्पनांचा, विचारांचा आणि संकल्प विकल्पांचा, वासनाचा आणि कामनांचा निराश काही आपला अनुभवला जात नाही, आणि म्हणून आपल्याला आत्मज्ञान होत नाही, ब्रह्ममयता साधली जात नाही. आणि असं मनात जर आपण अडकून राहिलो, मनाचा निराश नाही करू शकलो, तर निखळ ज्ञानाशी गाठ पडत नाही अशी जाणीव माऊली आपल्याला करून देत आहे. आणि मग माऊली पुढे म्हणते, मी पणाची झोप मोडो, स्वरूप बोधाचे कवाड उघडो, गाठ ती तुझी पडो तुझ्याशीच. आणि माऊलीच्या सद्भावना व्यक्त करते आहे की ही जी एक मीपणाची झोप तुम्हाला लागलेली आहे, ही जी मीपणाची बेहोशी प्रत्येक जीवाच्या ठाई आलेली आहे,
ही मीपणाची झोप मोडो आणि स्वरूप बोधाचे कवाड उघडो आणि गाठ ती तुझी पडो तुझ्याशीच. असं जर घडलं, मनाचा निराश आपल्याला अनुभवाला आला, मन इंद्रियांची व्यर्थता अनुभवाला आली, तर चारही अवस्थांचा निराश आपल्या अंतरंगात अनुभूत होऊन चारही अवस्थांचं जे काही अधिष्ठान आहे, जे निर्गुण निराकार तत्व आहे, त्याची आणि आपली एकरूपता आपल्या अंतरंगामध्ये अनुभवायला मिळते. आणि मग तेव्हा माऊली म्हणते, गाठ ती पडो तुझी तुझ्याशीच. निर्गुणाची गाठ मग निर्गुणाशी पडते, निर्गुणाला निर्गुणाची ओळख समजते. नाही तर मी शरीर आहे, मी मन आहे, मी अमुक अमुक आहे, अशा कल्पनांमध्ये जीव बंदिस्त राहतो. म्हणून हे अर्जुना, प्राप्त होऊन अवधाना, सांडून मन इंद्रियांच्या बंधना मज प्राप्त हो. आणि मग भगवंत म्हणतात, म्हणून हे अर्जुना, तू अवधानाला प्राप्त हो. आणि अवधान या शब्दाचा अर्थ आपण पहिल्याच दिवशी 9व्या अध्याय सुरू करताना अतिशय डिटेलमध्ये बघितला की अवधान कशाला म्हणतात आणि अवधान कसं प्राप्त होतं. म्हणून हे अर्जुना, प्राप्त होऊन अवधाना, सांडून मन इंद्रियाच्या बंधना मज प्राप्त हो. भगवंत म्हणजे तो निर्गुण निराकार तत्व असं म्हणतं की असं तू या मन इंद्रियांच्या बंधनांना ओलांडून निर्गुणाला प्राप्त हो. म्हणजे भगवंत म्हणतात, तू मला प्राप्त हो. जी म्हणती अर्जुना प्रकृती, ती असे 2 स्तरावरती, व्यक्त आणि अव्यक्त ही गती त्या प्रकृती ठाई. आणि हे जे काही व्यक्त होणं आणि अव्यक्त होणं, प्रकटणं आणि अप्रकट होणं, दृश्य होणं आणि अदृश्य होणं, हा प्रकृतीचा स्वभाव आहे. आणि हे सगळ्या ज्या काही घटना घडतात त्या प्रकृतीमुळे घडतात. हे जन्म मरण जे घडतं ते प्रकृतीमुळे घडतं. हा प्रकृती विषय आगवा, मागेच तुला कथिला पांडवा, पुन्हा पुनरावृत्तीच्या त्या गावा जावे कशाला. आणि या प्रकृतीविषयी खूप मोठं असं विवेचन माऊलीने 7व्या अध्यायातही केलं आणि त्याच्या आधीच्याही अध्यायांमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून माऊली म्हणते की मागेच तुला कथिला पांडवा, पुन्हा पुनरावृत्तीच्या गावा जावे कशाला. आणि माऊली म्हणते, आता काही त्या सगळ्या विषयाची प्रकृतीची मी चर्चा आता करत नाही, पुन्हा पुनरावृत्ती करत नाही. महाकल्पाच्या अंती सर्व माझ्यात सामावती, सर्व भूते लय पावती माझ्याच ठाई. आणि असं जेव्हा महाकल्पाचा अंत येतो तेव्हा सर्व सृष्टी लयाला जाते आणि सर्व भूते, ही जी काही सर्व पंचमहाभूत आहेत, सर्व सृष्टी आहे, जीवसृष्टी आहे, वनस्पती सृष्टी आहे, प्राणी सृष्टी आहे, हे सर्व पुन्हा माझ्या ठाईच लय पावतात. आणि मग दृष्टांत आपल्याला समजण्यासाठी माऊली देते की उन्हाळा होता प्रकट, गवत मग बीजा सकट, करुणी भूमीसी लगट गुप्त होई. आणि जेव्हा उन्हाळा होतो तेव्हा ते गवत त्याच्या बीजा सकट हे भूमीमध्ये लपून जातं, भूमीशी एकरूप होतं आणि गवत नाही, जसं काही गवत गुप्त झालं असं वाटतं. किंवा दुसरा अजून एक दृष्टांत माऊली देते, अंतवर्षा ऋतूचा होता, शरद ऋतूचा समय येता, होई ढगांची ती समरसता गगना ठाई. जसे आकाशाच्या पोकळीत वायू लपे होऊन निवांत, वा लाटा जशा विरतात सागरा ठाई. अनेक प्रकारचे दृष्टांत माऊली देते. जैसे वेळ येता जागृतीची, मावळे अवस्था स्वप्नांची, तैसे एकता व्यक्त अव्यक्ताची कल्पांत काळी. कल्पाच्या आरंभी मग मीच करी सृष्टीचा आरंभ,
अस्तित्वाचा हा समारंभ माझेच ठाई. ऐसी ही प्रकृती जी माझीच निर्मिती, जैसी तंतूची या गुंती निर्मिती वस्त्राची, तैसे या पंचमहाभूतांच्या आधारे मीच निर्मिले विश्व सारे, म्हणून जगत आले आकारे माये ठाई. जैसे विरजनाची कारणे दूधची दही होणे, तैसे पंचभूता कारणे प्रकटन अस्तित्वाचे. बीज जलाची जवळीक होता, मग फांद्या फुलांचा राबता, तैशी माझी सत्ता विश्वा ठाई. मने राजा नगर उभारे, परी सत्य का ते असे रे, कधी काय शिंती कारे हात त्याचे. जसं एखादा राजा आहे, तो राज्य करतो, तो नगराची उभारणी करतो, पण ते काही त्याच्या स्वतःच्या हाताने तो करत असतो का? तो ते इतरांकडून करून घेतो. तसं मी सुद्धा ही सृष्टी पंचभूतांकडून उभारतो. जसे त्या राजाचे हात शिनत नाहीत, तसा मलाही या सृष्टी उभारण्यासाठी कोणतेही कष्ट पडत नाही. हे सगळं प्रकृतीच्या ठाई आपोआप होतं, असं माऊलीला सांगायचं आहे. हे प्रकृती संचलन मज कारणे, जैसे स्वप्नी जयाचे असणे, त्याचेच जागृतीत प्रवेशने, तैसेच हे सारे. ही जी प्रकृती आहे, हिचं अधिष्ठान ते निर्गुण निराकार तत्व आहे, आणि ते खरी अस्तित्व ते आहे, खरी शक्ती ते आहे. तिथून सगळी शक्ती या पंचमहाभूताला मिळते आणि पंचमहाभूत कार्यरत होतात, आणि या पंचमहाभूतांमुळे सृष्टीचे प्रकटन होते. या सर्वांचा सारांश काय, हे जे प्रकृती प्रकटन होय, ते स्वयंभूच होय ऐसाचे अर्थ. आणि हे सगळं काही प्रकृती प्रकटन आहे, जे पंचभूतांच्या ठाई होतं, ते खरं म्हणजे केवळ मी अधिष्ठान स्वरूप आहे, मी प्रत्यक्ष काहीही करत नाही. या प्रकृतीच्या ठिकाणीच द्वैत निर्माण होतं, आणि त्या द्वैतामुळे मीपणाचा भास निर्माण होतो, आणि हा जो मीपण आहे, या मीपणाच्या ठाई सर्व घटना आपोआप घडतात. जैसे राजसत्तेचे कारणे राज्याचे व्यवस्थित चालणे, तैसे माझे कारणे संचालन प्रकृतीचे. पौर्णिमेच्या त्या दिवशी समुद्र येत असे भरतीशी, त्यासाठी चंद्रासी कापडती कष्टगदी. लोह चुंबकाजवळे जातात, लोह आपसूक वळवळे, ते घडे चुंबकत्वामुळे न करता काही. किंबहुना या पुरता माझा प्रकृतीशी संबंध येता, भूतसृष्टीची ती आविष्कारता आपोआप. जैसे भूमीच्या कारणे वेली वृक्षांचे बहरणे, तैसे सृष्टीचे हे प्रकटणे प्रकृती ठाई. ऐसे ते गोसावीपण असो वृद्धत्व, तारुण्य वा बालपण, असते का आकाशाची आठवण आकाशा कधी. निद्रा कारण स्वप्नाचे कारण प्रकृती, तैसे सृष्टीचे प्रकटणे सर्वही या भूतांचे प्रकृती ठाई. स्थावर वा जंगम, स्थूल वा सूक्ष्म, ऐसे हे भूतग्राम प्रकृतीच ती. ऐसे हे भूतांचे सृजन वा सृष्टीचे प्रतिपालन, हे अवघेची कार्य कारण पृथ्वी ठाई. म्हणजे हे सगळं जे काही पृथ्वी ठाई घडतंय, हे सगळं भगवंत म्हणतात, ते निर्गुण निराकार तत्व म्हणतं, मी करत नाही. केवळ माझ्या असण्यामुळे, माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती ठाई या घटना कार्यकारण भावाने घडतात. हे मी सर्व घडवत नाही. हे सगळं ती प्रकृती स्वयंभू असल्यामुळे त्या प्रकृतीच्या ठिकाणी घडतं. ही एक खूप मोठी शिकवण इथे माऊली आपल्याला देते आहे, की तो निर्गुण निराकार
परमात्म तत्व, ते ब्रह्मतत्व, परब्रह्म तत्व हे काहीही या घडामोडीत भाग घेत नाही. मागे एक दुसऱ्या अध्यायात ओवी आली होती, मी सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गाव धारी पंडुकुमारा. असं सर्व ठिकाणी ही जी काही बांधलं जातं, ही काही चर्चा आहे, मान्यता आहे की ही सृष्टी त्या परमात्मा तत्वाने निर्माण केली आहे. ते परमात्मा तत्वच याचं सृजन करतं, वाढ करतं आणि या सृष्टीचा लयही ते परमात्मा तत्वच करतं. असं जे काही इथे बोललं जातं ते अज्ञान आहे पांडवा. अर्जुनाला ते भगवंत सांगतात की असं त्या परमात्मा तत्वाला या सृष्टीचं निर्माण होण्याचं कारण, वाढ होण्याचं कारण आणि लय होण्याचं कारण हे जे लोक मानतात ते सर्व अज्ञानी आहेत. आता ही एक फार मोठी गोष्ट आहे. आपल्या सर्व कल्पनांच्या विरुद्ध ही गोष्ट माऊलीने इथे मांडलेली आहे, पण ही अनुभूती आहे. ध्यानामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांचा लय प्रत्यक्ष अनुभवताना पंचमहाभूतांचा लय अनुभवला जातो आणि पंचमहाभूतांचा लय अनुभवून त्या निर्गुण निराकार तत्वाशी एकरूपता प्रकटते. आणि अशी जेव्हा अपरोक्ष अनुभूती येते, प्रत्यक्ष अनुभूती येते, तेव्हा पंचमहाभूतांचा म्हणजे प्रकृतीचा खेळ समजतो. आणि हा खेळ समजल्यानंतर मग माऊली हा खेळ आपल्याला समजावून सांगते आणि माऊली म्हणते त्या परब्रह्म परमात्मा तत्वाचा या सृष्टी प्रकटनाशी काहीही डायरेक्ट संबंध नाही. फक्त त्या तत्वाच्या अधिष्ठानावर हे सर्व घडत आहे. आणि हे सगळं जर तुम्हाला खरोखर अनुभवायचं असेल तर तुम्हाला ध्यान शिकायला पाहिजे, मेडिटेशन शिकायला पाहिजे. ते जो काही 6वा अध्याय सांगितलाय त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि प्रत्यक्ष 4 अवस्था निरास अनुभवला की मग माऊलीचं हे जे सांगणं आहे ते आपल्याला समजेल. ऐसे हे भूतांचे सृजन वा सृष्टीचे प्रतिपालन, हे अवघेची कार्य कारण प्रकृती ठाई. प्रकृतीच्या ठिकाणीच द्वैत निर्माण होतं. मी वेगळा आणि मला अनुभवाला येणार जग वेगळं असं अज्ञान निर्माण होतं द्वैताठाई. आणि या अज्ञानामुळे मग संकल्प विकल्प जागतात, इच्छा कामना जागतात, हवं नको जागतं, आवड निवड जागते आणि मग मनाच्या ठाई प्रतिक्रिया निर्माण होतात, मूल्यांकन निर्माण होतं, तुलना निर्माण होते आणि भवचक्राचं प्रकटन होतं आणि इथे जन्म मृत्यूचं नाटक निर्माण होतं. असं हे सगळं माऊली आपल्याला समजवते आहे. पुढची ओवी आहे, जळी प्रतिबिंब उमटे चांदण्याचे, नसे कर्तृत्व ते चंद्राचे, तैसे जंजाळ प्रकृती कर्माचे, न स्पर्शे मज. ही जी गोष्ट माऊलीने प्रत्यक्ष अनुभूतीवर अपरोक्ष अनुभूतीवर आपल्याला समजून सांगितली. माऊलीला कल्पना आहे की ही जे काही मी सांगतोय ते काही जीवाला समजणार नाही, कारण जीवाला ती अपरोक्ष अनुभूती नाही, प्रत्यक्ष अनुभूती नाही. आणि म्हणून हा सगळा प्रकृतीचाच कसा खेळ आहे हे जीवाला समजणार नाही याची कल्पना असल्यामुळे माऊली दृष्टांत देते आहे